बिलकुलही तेलकट न होणारे अतिशय चटपटीत अप्रतिम चवीचे ब्राउन ब्रेडचे पकोडे आज आपण बनवत आहोत। तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सोनालीज किचन मराठी। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर, तेही अगदी आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो तशाच चवीचे, दिसायलाही कलर वगैरे परफेक्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिलकुलही तेल न पिणारे असे ब्रेड पकोडे बनवायला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, आल्याचे 2-3 तुकडे घ्यायचे आणि 5-6 लसूण पाकळ्या घ्यायच्या। सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचं। आता कढई गरम करायची, त्यात तेल घालायचं। तेल गरम झाले की मोहरी जिरे घालायचे। मोहरी जिरे तडतडले की मिक्सरमधून बारीक केलेले हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। त्यावर हिंग आणि हळद घालायची आणि तेलात परतून घ्यायचं। व्यवस्थित ठेचा परतला की त्यात उकडलेले बटाटे घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। मॅश करून थोडेसे परतून घ्यायचे, वरून कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायचं। स्टफिंगसाठी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। तर आता आपण बेसन कालवून घेऊ, म्हणजेच बॅटर बनवून घेऊ। तर त्यासाठी आपण येथे हरभरा डाळीचे पीठ घेतले आहे। पीठ शक्यतो गाळून घ्यायचे, म्हणजे त्यातल्या गुठळ्या आधीच मोडल्या जातात आणि पीठ कालवताना गुठळ्या होत नाहीत। तर आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे, चिमूटभर हळद घालायची। हळद अगदी कमीच घालायची आहे, म्हणजे हॉटेलमध्ये जसे ब्रेड पकोडे किंवा वडे असतात तसाच सेम कलर येतो, वडे लाल होत नाहीत। थोडेसे लिंबू पिळायचे, म्हणजे वडे तेलकट होत नाहीत। आणि एखादा चमचा तेल घालायचे, ज्यामुळे वडे घशात अडकत नाही। यामध्ये आपण तिखट घालणार नाहीये, कारण हॉटेलमध्ये बहुतेक ठिकाणी ब्रेड पकोडे असो किंवा कुठलेही वडे असो, त्यावरील कोटिंगच्या पिठामध्ये तिखट घालत नाहीत, त्यामुळे त्याची चवही छान लागते। आता थोडे थोडे पाणी घालून छान असे पीठ कालवून घ्यायचे। बिलकुलही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, नाही जास्त पातळ करायचं आणि घट्टही करायचे नाहीये। व्हिडिओमध्ये दिसत आहे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर बेसन व्यवस्थित कालवून झालेले आहे, तर ते आपण 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। तोपर्यंत पुदिना चटणी बनवून घेऊ। तर त्यासाठी मिक्सरचे भांडे घ्यायचे, यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक केली होती, तर तेच भांडे घेतलेले आहे। तर यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घालायची, 10-12 पुदिन्याची पाने घालायची, 3-4 हिरव्या मिरच्या, अद्रकचे 2-3 तुकडे आणि 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या। 1 चमचा भाजलेली डाळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा सेंधव मीठ आणि चवीपुरते साधे मीठ, अर्धा लिंबाचा रस घालायचा, 1-2 चमचा तेल घालायचं। सर्व जिन्नस घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि गरजेप्रमाणे पाणी आणि 4-5 बर्फाचे तुकडे घालायचे। फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे। तर आता ब्रेड पकोडे बनवायला सुरुवात करू। त्यासाठी 2 ब्राउन ब्रेड घेतले, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही व्हाईट ब्रेडही घेऊ शकता। आता ब्रेडवर हिरवी चटणी स्प्रेड करायची आणि दुसऱ्या ब्रेडवर टोमॅटो केचप लावायचे। आता एका ब्रेडवर बटाट्याची भाजी पसरवून घ्यायची आहे। व्यवस्थित बटाट्याची स्टफिंग करून झाले की दुसरा ब्रेड त्या ब्रेडवर ठेवायचा, व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि आता हे अशा प्रकारे मधोमध कट करून घ्यायचं। बघू शकता खूप छान दिसत आहे। तर तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम होते तोपर्यंत आता बेसन पीठ व्यवस्थित पुन्हा फेटून घेऊया। आता यामध्ये 2 चिमूटभर बेकिंग पावडर घालायची। बेकिंग सोडा शक्यतो घालायचा नाही, कारण बेकिंग सोड्यामुळे जास्त तेल शोषले जाते। तर बेकिंग पावडर घातली की थोडंसं त्यावर पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचे। बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स झाली की त्यामध्ये ब्रेड टाकायचे, व्यवस्थित चमच्याने पलटून घ्यायचे आहे। ब्रेडवरती चमच्याने बेसन घालायचे आणि व्यवस्थित सर्व बाजूंनी बेसन ब्रेडला कोट झाले की अलगद उचलून तेलात पलटी करायचं, म्हणजे सोडायचं। ब्रेड तेलात सोडताना चमच्याने सोडायचे, हाताने सोडायचे नाही।
हाताने सोडले तर ब्रेडवरील कोटिंग आपल्या बोटांना चिटकून येते, त्यामुळे शक्यतो चमच्याचाच वापर करायचा। ब्रेड तेलात सोडल्याबरोबर त्यावर झाऱ्याने तेल शिंपडायचे, म्हणजे वरच्या बाजूने कोटिंग ओघळून जात नाही आणि वरचे कोटिंग ओलेही राहत नाही, तर पलटी करायला सोपे जाते आणि ते झाऱ्याला वगैरे चिकटत नाही। तर अशाच पद्धतीने सर्व ब्रेड पिठामध्ये डीप करून तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम नाही जास्त ठेवायची, नाही कमी ठेवायची। मीडियम टू हाय फ्लेमवर सर्व ब्रेड पकोडे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तर अशाच पद्धतीने ब्रेड पकोडे बनवले तर परफेक्ट होतात, बिलकुल चुकत नाहीत। चवीला तर अप्रतिम होतातच, परंतु बिलकुल तेलकट होत नाहीत। तर तुम्हीही नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्स फॉर वॉचिंग।